क्लिन्सिंगमध्ये आपल्याला फेस क्लीन करायचा आहे, तर त्याच्यामुळे 3 मिनिटांमध्ये तुझ्या सगळ्या स्टेप कव्हर होतात. स्क्रबिंग आपल्याला 3 मिनिटच करायचं आहे, 3 मिनिटाच्या वरती जायचं नाही. स्क्रबिंगमध्ये काय असतं, छोटे छोटे दाणे असतात. तर काय होतं, जेव्हा तुम्ही नवीन आहात तेव्हा तुम्हाला स्किनचं नॉलेज इतकं परफेक्ट नसतं. कुठली स्किन सेन्सिटिव्ह आहे, कुठली स्किन रफ आहे, कुठली नॉर्मल आहे, हे लगेच कळत नाही. थोड्या दिवसाने जेव्हा तुम्हाला एक्सपिरियन्स येतो, जेव्हा तुम्ही खूप काम करायला लागता, नवीन तुमच्याकडे स्किन येतात, तेव्हा तुम्हाला त्याचं नॉलेज येतं. तेव्हा तुम्हाला कळतं की हां, ही स्किन सेन्सिटिव्ह आहे, ही थोडी रफ आहे, ही नॉर्मल आहे, हे आपल्याला तेव्हा कळतं. सपोज चुकून म्हणजे नॉर्मली आपल्याकडे क्लायंट्स येतात सेन्सिटिव्ह स्किनचे. असं नाही आहे की आपल्याकडे सगळे नॉर्मल स्किनचेच क्लायंट्स येतात, सेन्सिटिव्हचे पण 50% असतातच क्लायंट्स. तर सपोज तुझ्याकडे सेन्सिटिव्ह स्किनचा आला क्लायंट आणि तुला नाही कळलं, तू नॉर्मल आपली स्क्रबिंग करत गेलीस आणि 3 मिनिटापेक्षा जास्त केलंस, तर तिला रॅशेस येतात, स्क्रबिंगमध्ये दाणे असतात. जेव्हा तू स्क्रब करतेस तेव्हा तिला रॅशेस येतात. तिची स्किन तुला 1 दिवसासाठी 2 दिवसासाठी चांगली वाटणार, तिसऱ्या दिवशी तिची स्किन खराब झालेली असते. तर त्याच्यामुळे स्क्रबिंग 3 मिनिटच करायचं. जेव्हा तुला एक्सपिरियन्स येतोय ना, तेव्हा त्याच्यामध्ये एखाद दुसरं मिनिट वाढव. कशासाठी, नॉर्मल स्किनसाठी आणि रफ स्किनसाठी. कळलं? सेन्सिटिव्ह स्किनसाठी तुला 3 मिनिटच घ्यायचं आहे, 3 मिनिटाच्या वरती जायचं नाही. आणि स्क्रबिंग करताना तुझा हात एकदम नॉर्मल हवा, ते मी तुला दाखवेन. जास्त दाबून आपल्याला